देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. श्रीराम. डॉक्टर अल्बर्ट श्वाइटझर यांचे आदिवासी लोकांसाठी झिजणे समजण्यासाठी तेथील नैसर्गिक आणि मानवी प्रतिकूलता लक्षात घेणे आवश्यक आहे. आफ्रिका ही जंगली भाग इतका दाट की वायू विजनासाठीही वाव मिळत नसे. भयानक जलप्रवास. ऑंग्यावे नदीच्या पात्रात भयंकर जलचर, पाणघोडे, मगरी, सुसरी, भीमकाय गेंडे यांचा मुक्त संचार आणि वृक्षाचे खोड घेऊन मधला भाग काढून टाकलेल्या अशा होड्यातून प्रवास. आफ्रिकेतील कृमी कीटक सुद्धा भयंकर उपद्रवी. पांढऱ्या मुंग्या, डोरिलस हे बारीक कृमी एखाद्याला म्हणजे जिवंत माणसाला सुद्धा धरले तर हाडाखेरीज काही शिल्लक ठेवीत नसत. लॅम्ब्रिनमध्ये हवामान अत्यंत उष्ण आणि पाणी अतोनात. दलदलीमुळे हा रोगाचाही प्रादुर्भाव. विषुववृत्तापासून अवघ्या 50 मैलांवर. त्यामुळे लॅम्बरिनमध्ये सूर्यकिरणे प्रचंड आग ओतत असत. तेथील लोकांच्या अडाणीपणाला तर मर्यादाच नव्हत्या. गुलामांचा व्यापार मानवी जीवनाची जणू क्षुद्रताच दाखवी. एखादा मोठा माणूस मेला तर कबरीवर अनेक गुलामांची कत्तल. मंत्रतंत्रावरच विश्वास असल्याने औषध चेटूक वाटायचे. आफ्रिकन आदिवासींचा माणसांचा चित्ते बनवण्याचा धंदा होता. बाकी कामाची जबाबदारी अशी काही नाही. अशा सर्वार्थाने प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर श्वाइटझर ही व्यक्ती स्वतःमधील चैतन्याचे अनुसंधान ठेवून आफ्रिकन आदिवासींमधील चैतन्य त्यांच्या अडाणीपणाच्या, दुर्दैवाच्या पापुत्र्यांमधून व्यवस्थितपणे पाहू शकत होती. आणि म्हणूनच लॅम्बरिनमध्ये अक्षरशः चंदनासारखे झिजून आदिवासींची सेवा करू शकली. अगदी तळ गाठून कधीही कुठल्याही सत्ता स्पर्धेच्या रिंगणात न उतरता मानवी मूल्ये जपणाऱ्या धीरोदत्त, उदार, कोमल अंतःकरणाच्या, सतत कार्यरत अशा या आदरणीय व्यक्तीला 1952चे नोबेल पारितोषिक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर संकटांना न डगमगता संयमी कार्यशीलतेबद्दल मिळाले. हे सेवाव्रत घेतले त्यावेळेस कॉलेजचे प्राचार्य. हे डॉक्टर श्वाइटझरचे सामाजिक स्थान, ते सोडून त्याच कॉलेजमध्ये डॉक्टर होण्यासाठी घेतलेला प्रवेश हे विशेष. त्यावेळेस वय फक्त 40. सेवा शब्दाचा केवढा हा आदर. तात्पर्य जवरी चंदन जिजेना तव तो सुगंध कळेना. कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही.